अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या या आध्यात्मिक परिवारात मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच विशेष आहे, खूपच पवित्र आहे. कारण आज आहे एक अत्यंत मंगलमय दिवस, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी. आणि याच दिवशी देवीचं अत्यंत शक्तिशाली स्वरूप दुर्गाष्टमी म्हणजेच एकीकडे धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक असलेलं श्रीराम आणि दुसरीकडे शक्ती, संरक्षण आणि मातृत्वाचं स्वरूप असलेली आई दुर्गा, दोन्हींचं एकत्र आगमन. हा दिवस किती दिव्य असेल याची कल्पना तुम्ही करा. मित्रांनो, जर तुम्ही हा दिवस योग्य पद्धतीने साजरा केला तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी कमी होऊ शकतात, मनाला शांती मिळू शकते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि सगळ्यात महत्वाचं, प्रभू श्रीराम आणि आई दुर्गेची कृपा तुमच्यावर राहू शकते. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगणार आहे. मित्रांनो, खूप जणांना हा प्रश्न पडतो, रामनवमी नेमकी कधी साजरी करायची, दुर्गाष्टमी कधी आहे? तर बघा, आपल्या धर्मामध्ये तिथीचं खूप मोठं महत्व आहे. अष्टमी ही काल दुपारपासूनच सुरू आहे, पण उदय तिथी मानली जाते. म्हणजे ज्या दिवशी सूर्योदयाला ती तिथी असते तो दिवस महत्वाचा मानला जातो. म्हणूनच दुर्गाष्टमी आज साजरी केली जाणार आहे. आणि आता बोलूया रामनवमी बद्दल. आज सकाळी 11:48 नवमी तिथी सुरू होईल आणि प्रभू श्रीरामांचा जन्म दुपारी 12:39 साजरा केला जातो. म्हणून आजच आपल्याला रामनवमी साजरी करायची आहे. आता बघा, सेवा कधी करायची. मित्रांनो, खूप जणांनी मला विचारलं, ताई सेवा कधी करायची? तर बघा, तुम्हाला वेळ असेल, श्रद्धा असेल तर तुम्ही कधीही सेवा करू शकता आणि आज तर करायचीच आहे. काही जण आज संध्याकाळी दुर्गा सप्तशतीचं पारायण करतात, काही जण रामरक्षा सिद्ध करायला सुरुवात करतात आणि काही जण आपली जी सेवा चालू आहे तीच चालू ठेवतात. म्हणजेच भक्तीला कोणताही अडथळा नाही, वेळेचं बंधन नाही. मित्रांनो, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. माझ्याकडे श्रीरामांची मूर्ती नाही, माझ्याकडे फोटो नाही, असं जर वाटत असेल तर चिंता करू नका. तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या महाराजांच्या मूर्तीवर किंवा कोणत्याही देवतेवर अभिषेक करू शकता. कारण जशा सगळ्या नद्या शेवटी समुद्रात जाऊन मिळतात, तसंच आपण कोणत्याही देवाची सेवा केली तरी ती शेवटी परमेश्वरापर्यंत पोहोचतेच. दुर्गाष्टमीसाठी विशेष सेवा. मित्रांनो, आजची दुर्गाष्टमी खूप शक्तिशाली आहे, कारण ती चैत्र महिन्यात येते. म्हणून आजच्या दिवशी तुम्ही काही विशेष सेवा करू शकता, जसं कुलदेवीचं पूजन, हवन, नवार्णव मंत्राचा जप, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राने तुम्ही हवन करू शकता. आई भगवतीची ओटी भरू शकता. जर आज शक्य असेल तर करा, नाहीतर चैत्र पौर्णिमेला सुद्धा करू शकता. मित्रांनो, आजचा दिवस आपण खूप आनंदाने, खूप भक्तिभावाने साजरा करायचा आहे. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आहे. म्हणून घरात स्वच्छता ठेवा, देवघर सजवा, फुलं, दिवे, रांगोळी, जय श्रीराम नावाची रांगोळी काढा. मित्रांनो, एक महत्वाचा प्रश्न, श्रीरामांना काय आवडतं? तर बघा, परमेश्वराला फक्त भक्तिप्रिय असते, पण सणाच्या दिवशी आपण कृतज्ञतेने काहीतरी अर्पण करतो. प्रभू श्रीरामांना विशेषतः शिरा म्हणजेच लापशी खूप प्रिय मानला जातो. तुम्ही रव्याचा शिरा करा किंवा गव्हाच्या पिठाचा करा. त्याचबरोबर खीर देखील करू शकता. शेवयांची, तांदळाची, मखाण्याची, दोन्ही गोष्टी करायची गरज नाही. एक जरी केलं तरी चालेल. तुळशीचं महत्व खूप आवश्यक आहे. नैवेद्य अर्पण करताना तुळशी पत्र नक्की ठेवा, कारण प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत आणि तुळशीशिवाय नैवेद्य पूर्ण मानला जात नाही, गणपती बाप्पा सोडून. नैवेद्य कधी दाखवायचा? दुपारी 12:39 नंतर किंवा संध्याकाळी सुद्धा दाखवू शकता. वेळेपेक्षा भावना महत्वाची आहे. मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, कारण संपूर्ण जगभर प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात रामरक्षा स्तोत्राचं पठण होणार आहे. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण विश्वात एकाच वेळी एकच स्पंदन निर्माण होणार आहे.
आणि त्याला म्हणतात सामूहिक रामरक्षा सिद्धी. तुमच्या घरात किमान एकदा तरी रामरक्षा पठण करा. शक्य असेल तर 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जितकं जमेल तितकं. विषम संख्या ठेवा. मित्रांनो, रामरक्षा म्हणजे फक्त एक स्त्रोत नाही, ती एक संरक्षण कवच आहे, एक दिव्य शक्ती आहे जी आपल्याला संकटापासून वाचवते, मनाला स्थिर ठेवते. आता प्रश्न असा येतो, रामरक्षा कशी म्हणायची? तर बघा, सुरुवात करायची श्री रामरक्षा स्तोत्र मंत्र, बुद्ध कौशिक ऋषी, श्री सीता रामचंद्र देवता, इथून सुरुवात करून 9व्या ओवीपर्यंत पठण करायचं. समजा तुम्ही 11 वेळा म्हणणार असाल तर पहिल्या 10 वेळा 9व्या ओवीपर्यंत आणि शेवटच्या 11व्या वेळीला पूर्ण स्तोत्र. कारण फलश्रुती खूप महत्वाची आहे. किती वेळा म्हणायची? काही ठिकाणी 9 वेळा सांगितली जाते, काही ठिकाणी 11 वेळा. आपल्या परंपरेनुसार 11 वेळा म्हणणं उत्तम मानलं जातं, पण तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं करा. 9, 11, 13, 21. फक्त विषम संख्या असायला हवी आणि मन एकाग्र असावं. वेळ कधी करायची? तर कधी करावं? संध्याकाळी दिवाबत्ती केल्यानंतर 6 ते 7च्या दरम्यान किंवा त्या आधी देखील केली तरी चालेल. महत्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि श्रद्धा. मित्रांनो, ही गोष्ट खूप जण दुर्लक्ष करतात, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण मारुती स्तोत्र म्हणत नाही तोपर्यंत रामरक्षा पूर्णत्वाला जात नाही. कारण प्रभू श्रीरामांना हनुमंताची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून रामरक्षा झाल्यानंतर किमान एकदा तरी मारुती स्तोत्राचं पठण नक्की करा. मित्रांनो, आजचा एक अत्यंत महत्वाचा भाग, 9 दिवे लावणं. का 9? कारण आज नवमी आहे, त्यामुळे 9 दिव्यांना खूप महत्व आहे. 9 दिवे कसे लावायचे? तुम्ही साध्या पंत्या वापरा, कुठलंही तेल वापरा, कुठलीही वात चालेल, फक्त 9 दिवे लावायचे आहेत. दिवे कुठे ठेवायचे? शक्य असेल तर देवघरासमोर ठेवा, जागा नसेल तर एक तुळशीजवळ, 2 मुख्य दरवाजावर, उरलेले घरात, खिडकी, बाल्कनी कुठेही ठेवू शकता, बंधन नाही. वात कोणत्या दिशेला? पूर्व किंवा उत्तर दिशेला. दक्षिण दिशा टाळावी. यामागचं खरं कारण म्हणजे मित्रांनो, हे फक्त दिवे नाहीत, ही एक शिकवण आहे. आपल्या आयुष्यात अंधार येतो, संकट येतात, पण त्या अंधाराला घाबरायचं नाही, त्यावर प्रकाश टाकायचा. आणि तो प्रकाश म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि प्रभू श्रीरामांचं नाव. नामस्मरण. दिवसभर काय करायचं? तर मित्रांनो, आजचा दिवस फक्त पूजा नाही, तो नामाचा दिवस आहे. जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम हे नाव घ्या, सतत घ्या. लिखित जप करा. ज्यांना लिहिणं जमत नाही त्यांनी एक पान, एक ओळ जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम, जय जय राम लिहा आणि बघा मन कसं शांत होतं. ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी फक्त जप करा. चालता बोलता, काम करता करता, मनात मोठ्याने कसाही करा, पण जप करा. मित्रांनो, जर तुम्ही हे सगळं केलं तर आजचा दिवस फक्त सण राहणार नाही, तो एक अनुभव बनेल, एक ऊर्जा बनेल, एक बदल घडवेल. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे सत्य आणि राम म्हणजे आपल्या आयुष्याचा मार्ग. जर आपण त्यांच्या एका गुणालाही अंगीकारलं तर आयुष्य बदलू शकतं. मित्रांनो, आजचा हा दिवस फक्त साजरा करू नका, तो जगा, अनुभव घ्या आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही आज काय सेवा केली. आणि तसेच कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनल सोबत जोडलेले राहा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.